आले का हो शेतातून? बरं झाले मा आज लवकर आले तुम्ही घरी. हो ना, आज ते सुमित आणि कविता येणार होते ना, मग आलो लवकर. हो ना, मी पण सकाळपासून वाट पाहून राहिली ना त्याची, अजून आलीच नाही तो. फोन आला होता का तुला त्याचा, सुमितचा नाही तर कविताचा? येले असतील ते. नाही ना, मी फोन केलाच नाही. गावावर फोन केले, अजून आलीच नाही. तर म्हणले होते सुमित की येतो म्हणून. सकाळी सकाळी होऊन गेली, आता 11 वाजले तरी पण नाही आले. नको, फोन नको लावू त्याला, प्रवासात आहेत ना, यायलेच असतील. हो, सुमितची कविताची मी वाट पाहून राहिली, जेवायची राहिली. म्हणलं आल्यावर जेवण करू आपण. नाही, मी बी तसंच करतो, ते आल्यावरच जेवतो मी, मला काय भूक नाही आता. हो, मी स्वयंपाक करून ठेवला त्याचा आणि आपल्या करून ठेवला. आता आले की जेऊ. हो, तसं करू, येतील. बऱ्याच दिवसापासून सुमितले सुट्ट्या भेटल्या ना, भेटल्याच नाही इतक्या दिवसाच्या. त्याच्याच्यानं कविताला येता नाही, आणि ते नाही आला तर कविता काही राहिली इथं तिच्या त्याला सोडून. हो, आता बरेच दिवसांनी येऊ राहिला ना, मग नेत राहतो त्याला शेताकडे. आता माय तर सर्व्हिसवाला पोरगं त्याला काय माहित राहील माझ्या शेतात ना. असं सोबत येईल तुमच्या सोबत. नाही, सर्व्हिस झाली म्हणून काय झालं, सगळं शिकायला लागते ना. आता इथं आल्यावर त्या घरात राहणार आहे का? नेतो त्याला शेतात. हो, असं येईल तुमच्या सोबत रोज शेत पाहायला. शेतात काम करेल का तू? मग आता शेतात बी नाही लागते ना त्याला, शेतातली इकडे फ्रेश मस्त हवा राहते. एक तीन दिवस त्याला शहरातली हवा होती, आणि त्याला बी आवडते शहरातल्या पेक्षा आपल्याकडे गावातली हवा. हो ना, मग आता खूप दिवस झाले ना, मी किती दिवसापासून ये रे सुट्ट्याच नाही हो आई, असं म्हणतो तो. हो, त्याला आता बरेच दिवसात सुट्ट्या भेटल्या, मला म्हणे यायलो म्हणे. घरी मस्त चेक करून ठेवलं मी ते यायच्या पहिले. बाप्पा, लेक यायला म्हणतो, लयच खुशी होऊ राहिली तुले. हा, मग मला लेक सून येऊन राहिले तर खुशी तर येणारच ना. इतके दिवसानंतर येऊन राहिले. जा तुम्ही हातपाय धुवून घ्या, आता येतीलच थोड्या वेळात. हातपाय घाल धुवायला लागते, राहू दे. हा, तरी बाहेर म्हणाले हातपाय धुवायच असते. अरे बापरे, पाय ना तिकडं आले ना सुमित आणि कविता. हो का, आले का? मा किती वेळची वाट पाहून राहिली तू. अरे बापा, किती वेळची वाट पाहून राहिली तुझे. तुमची सकाळपासून वाट पाहून राहिली ती. तुमचा फोन आला, मला अशी खुशी झाली. अहो आई, मी तुम्हाला लावणारच होतो फोन, पण ही म्हणे आपण डायरेक्टच घरी जाऊन आई बाबाला सरप्राईज देऊ. मग काय म्हणते आई बाबा, तब्येत तुमची? चांगला आहे बाबा. मी आता तुला आणि कविताला पाहिलं तर मस्त वाटून राहिलं. चांगला झाला का मग तुमचा प्रवास? हो बाबा, चांगला झाला प्रवास. ते ट्रॅव्हल्स कशी डायरेक्टच होती, त्याच्यामुळे काय नाही वाटलं. हो का रे, तेव्हा कविता तो आधीच वाट पाहून राहिली. तेव्हा आली सुमितची. तो आले बाबा पण जेवले नाही सकाळपासून, मी पण नाही जेवली. म्हणलं तुम्ही आल्यावर जेवण करू. आता आले तो बाबा शेतातून. अरे तुम्ही जेवून घ्यायचं होतं ना, आमची वाट कशाला पाहत थांबले? आम्ही आल्यावर जेवलो असतो, तुम्ही कशाला इतका उपाशी राहिले? नाही रे, तसा नाश्ता केला होता आम्ही. सकाळी नाश्ता केला होता. हे म्हणजे शेतातून जाऊन एक चक्कर मारून येतो मी, तोपर्यंत तुम्ही येताच म्हणे. म्हणून मग वाट पाहत बसलो आम्ही. अहो कांता, काय आता दाराच गोष्टी करत बसते का? त्याला घरात येऊ दे, हातपाय धुऊ दे, आपल्या गोष्टी तर चालत राहते आता. हो ग, तुमच्या बरोबर आहे. ते मला आता आज लई खुशी वाटून राहिली. ते आले म्हणे इतके दिवसानंतर. मी पण फायना गोष्टीच करून राहिलो. सुमित, कविता, जा बरं, हातपाय धुवून घ्या. परत मी ताटं वाढतो, मस्त जेवण करू. या तुम्ही, जा अंदर. जेवायची वाट कशाला पाहत बसले? आम्ही रस्त्यात नाश्ता केला होता, तुम्ही उगाच इतका उपाशी राहिले. तुम्ही जेवून घ्यायचं होतं. अरे तूच गोष्टी करून राहिला किती वेळचा. कविता, तू पण बोल ना. तू का उभी राहिली इतकी वेळची तिथं? हा ना, नाही तुमच्या मायलेकाची गोष्टी पाहून मला काय बोलायचं काय सुचत नाही आहे. आता इतक्या दिवसानंतर आम्ही आलो, काय बोलू काही सुचतच नाही आहे मला. नाही ग, होते तसं. तू पण नाही येत ग. त्याला सुट्टी नसली तर तू यायचं, मला मस्त राहायचं इथं सासू सासऱ्याच्या घरी थोडे दिवस, मस्त वाटते. नाही ते त्याला सोडून मला बी नाही वाटत तसं. मला नाही करमत, मग त्याच्यासोबतच राहते मला. नाही व, तुम्ही आजकालच्या पोरी त्यात काय आलं माहिती. आई बाबाच्या घरासारखं समजायचं, मस्त राहायचं इथं, त्यात काय आलं एवढं. पण आता गोष्टी कमी करा, जा बरं दोघं बी हातपाय धुवून या, मग बसू आपण जेवायला. हो बाबा, येतो आम्ही फ्रेश होऊन, पण तुम्ही इतका वेळच थांबले जेवायला. जेवून घ्यायचं होतं तुम्ही. आई, ते बॅगा वस्तीतच आहेत बरं, आम्ही येतो हातपाय धुवून. हो का रे, अंदर घ्यायची तिथे बॅग वर राहते, तिथे काही नाही होत. जा मग तुमच्या खोलीमध्ये, हातपाय धुवून घ्या. हो, जातो आई. काय मग कांदा, झाली आता खुश? लेक आला तू आता? तसं नाही, खूप दिवसानंतर आलाच नाही ना सुमित. आता खूप दिवस झाले त्याची वाट पाहून राहिली ती, त्याची कविताची. वाटणारच ना, मायची काळजी आहे, खुश तर वाटणारच. अरे आता पोरगं मोठं झालं, लग्न झालं, जास्त मागं नको लागू द्यायच्या, कोणाला आवडत नाही. मावाला लेख होय, सून होय, तुमचं दोघंच आहे माय. आता बोलणार नाही तर काय, इतके दिवस झाले आता आले तर त्यात काय आलं माय एवढं. हो ना, माहित आहे आता मायचं काळीच असते, लेकासाठी जीव तुटतेच. आता आले हे बोलायचं त्यांच्याशी, काय नाही एवढं. तुमचं दोघंच आहे बाबा. तुम्ही जा बरं, जेवण करून घ्यायचं ना आता, काही पण बोलत राहता. हो, आता कविताला काही कामं करायची सवय नसेल, तिथं शहरामध्ये बाई लावली राहते कामाला. इथं तिला जमत असेल तेवढे करू दे, करत असेल तर. माय तुम्ही, मी काय ती सासू दिसाली का तुम्हाला काम सांगायला दिले? आता तिला तिच्या मनात आवडत असं करा, नाही तर नाही करणार, त्यात काय आलं एवढं. हो, तेच मी तुला म्हणून राहिलो, नाही तर आपलं सासू पुराण गाणं सुरू करशील. आता ते आले त्याला राहू दे, जसं वाटतं तसं त्याला. हो, मी काय म्हणतो, पण कवितानं ते लईच वेगळे कपडे घालून आली. पण वेगळं काय, आता ते शहरात घालते, त्याला काही इथं आल्यावर त्याचं काही वाटत नाही. पैसे नाही द्यायची, ते घाल द्यायचे, काय आहे त्याच्यात. हो म्हणा, ते आहे. आता ड्रेस घातला असता तर काही हरकत नव्हता. ते कट आणि ते टी शर्ट आणि ते गावात जरा वेगळं वाटते ना घालून आली तर. हे बघ कांता, तू आता तिला असं म्हणशील, तिला उगाच वाईट वाटन. उगा कशाला भानगडीला का, ते आता आले ना, राहू दे, चांगलं जसं वाटतं तिला घालू दे. काय त्याची शहरात राहते, सवय राहते त्याला. नाही मी कायला बोलेल बाबा, आजकाल त्याला जसं आवडते तसं घाल तिला. शहरात राहिलेली आहे पोरी, ते पहिल्यापासून शहरात राहिलेली आहे, तिला सवय नाही असे कोणते कपडे घालायची. घालायला आता त्यात काय आल्यावर.
पण आपल्या गावातल्या बाया माहित नाही का तुम्हाला कशा असते का मला तर फरक पडत नाही घरच्या बायाला फरक पडत नाही पण बाहेरचेच राहते तर नाव ठेवते ता माय कांताबाईची सून पाय ना कसे कपडे घातले राशन तशा अशा अशा म्हणते म्हणून मला वेगळं वाटून राहिलं तर हे बघ कांता, आता तिने घातले कपडे तर घालू दे. कपड्यावर थोडी काय माणसाचं हे ठरत असते, स्वभाव असते माणसाचा. आणि बाकीच्या लोकांचं काय घेऊन बसली तू, लोक तर काय म्हणते. म्हणून मी म्हणून राहिलो तिला काय म्हणू नको, जे घालते ते घालू दे कपडे. आता काय ते इथं आले ते राहिले तेच महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय करायचं, काय कपडे घालते काय नाही घालत ते. हो ना, आता तिला सवय शहरात राहते तिला सवय तसे कपडे घालायचे. आता कपड्यावर कशाला मी काय म्हणू आणि तिला म्हणाय गेलं तर तिला वाईट वाटेल, मग माझ्याबद्दल उगाच गैरसमज होईल. नाही मी तशा कपड्याबद्दल काय म्हणत नाही तिले. मला असं वाटलं तर बा ते म्हणजे ते कर्ड मॅक्सी सारखं वाटून राहिलं आणि टी शर्ट असं तर चालते, खाली पॅन्ट असं तरी चालत होता, पण ते जरा आकुड वाटायला ना म्हणून मला वेगळं वाटून राहिलं तर बाकी काय नाही. अरे कांता जाऊ दे, ते आपल्या घरी आले तेच महत्वाचं आहे. जाऊ दे ना, घालू त्यांचे घालायचं ते. नाही बापा मी कपड्याला कशाला काय म्हणू, लोकांना काय वायाले दोरीकडे बोलते ता. जाऊ दे ना, काही नसते. राहतेच किती दिवस होते आपल्या घरी, किती दिवस राहते उगाच कपड्यावर बोलतो नाही बोलत मी तिला काही तसं. आता कसं समजूतदार माणसासारखं बोलली. चल घे बरं ताट वाढून, बसू आता जेवायला सगळे. हो पहिलीत गेले हात पाय धुतीला वाढतो तोपर्यंत. चला जेवण करून घेऊ आपण. हो चल वाढ तू, मी येतो हात पाय धुवून. हो जा लवकर या बरं, मी वाढून घेतो. सुमित तुझ्या आईने तर घर खूप छान ठेवलं रे, क्लीन ठेवलं मस्त. हो माझ्या आईचं कामच आहे तसं निर्मळ, घर चांगले ठेवते माझी आई. तुझ्या आईला वाटलं असेल आपण येणार आहोत मग जास्तच क्लीन करून ठेवलं आणि घर पण मस्त दिसून राहिलं चकचक. हो मग माझी आई आहेच तशी, मी आईला लई शौक आहे घर निर्मळ गिमळ ठेवायचा. हो ना, आल्याबरोबर मस्त कमवून राहिलं आणि मस्त वाटून राहिलं घरात पण. मी काय म्हणतो कविता, ते टी शर्ट राहू दे पण खाली पॅन्ट घाल, ते चांगलं नाही वाटत स्कर्ट इथं. आपण कसं गावाकडे आलं की नाही, गावाकडे असं चालत नाही म्हणून म्हणाल खाली पॅन्ट घालून घे. ते कसं ते स्कर्ट जरा शॉर्ट झालं ना, चांगलं नाही वाटत गावाकडे. काय प्रॉब्लेम आहे सुमित, या कपड्यामध्ये छान तर दिसून राहिले मस्त. आपल्याला जसे आवडेल तसंच घालणार ना आपण. नाही ते आपल्याला कसं शहरात जमते, पण ते असं आपण गावात आहो ना, ते कसं आईच्या ओळखीच्या बाया घ्या राहते, मग ते उगा कुजबूज करते, नावं ठेवते. त्यात काय नाव ठेवायचं असते, आपल्याला जास्त आवडते तसेच आपण घालणार ना. आणि मी काय मग हे काय जास्त शॉर्ट नाही आहे माझा. नाही शॉर्ट नाही लिहायचे, पण ते कसं स्कर्ट सारखं वाटायला ना, ते गावाकडे चांगलं नाही वाटत. आता तशा घालते त्या इकडे, पण ते जरा पॅन्ट घातला खाली ते व्यवस्थित वाटते. अरे बापरे, तू तर आल्यापासूनच चालू केलंय कपड्याबद्दल माझ्या. मला तर अशीच कपडे घालायची सवय आहे. नाही ते काय प्रॉब्लेम नाही, पण तू ते पॅन्ट नाही आणले का घरून, ते इथं ते जरा ते पटियाला टाईप असले पॅन्ट तर घालून घे, बरं राहते जरा. तशी मी आई तुला काय म्हणणार नाही, पण मला वाटतं नको घालू असे कपडे इथं. बरं बघते मी माझ्या बॅगमध्ये असेल तर. पण कपड्याबद्दल काय पण बा तुझं एक वेगळंच आहे. हो बघ जा, असेल कपडे ते घालून घे. हा बघते बॅगमध्ये आहे का ते, पाहून घ्यायला लागेल. मी आणले की नाही माहित नाही मला, पण पाहते मी आता. हा ड्रेस चालेल का? हा ड्रेस आता माझ्याकडे. आता माझ्याकडे पॅन्ट नाही आहे, मी कम्फर्टेबल नाही वाटत मला पॅन्टमध्ये, आणि हे छान वाटतं मला कपडे, तर मी हेच घालणार. बापरे, तू तर आता पार्टीला जायसाठीच कपडे घातले. ठीक आहे म्हणा, जाऊ दे, पाय झाकले गेले ना. बरे चल. हो मी त्यानुसार हेच कपडे आणले, मी दुसरे कपडे आणलेच नाही ना. मला जे आवडते तेच कपडे मी टाकले ते बॅगमध्ये. मला काय माहित तिथेच का नाही सांगितलं तू. अरे पण तुला समजायला पाहिजे ना, गावाकडे गेल्यावर कसे कपडे घालायला लागते ते. ठीक आहे म्हणा, जाऊ दे, तू आणलीस इथं. ठीक आहे चल, ते आई बाबा जेवायसाठी वाट पाहत असतील, जाऊ तिकडं. तर मंडळी ओळखलं का मग, मी तात्या आणि कांताबाईचा मुलगा आणि ही माझी बायको. तर आम्ही शहरातून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आलो. तर आमचे असेच व्हिडिओ येत राहणार. आजचा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.